सविस्तर बातमी पाहूयात। अजित पवार यांच्या निधनानंतर होणाऱ्या अधिवेशनात पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडण्यात आला। यावेळी अजितदादांच्या आठवणींनी संपूर्ण सभागृह भावुक झालं होतं। अजितदादांच्या आठवणी सांगताना सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले होते। नेहमीच वक्तशीरपणा, स्पष्ट वक्तेपणा, कडक शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांची एक वेगळी आणि हळवी बाजू देखील सगळ्यांसमोर आली। अनेक वेळा ते असं म्हणायचे की मी कधीतरी मुख्यमंत्री होईल, पण मी उपमुख्यमंत्री मात्र नेहमी राहील, अशा पद्धतीनं अनेक वेळा गमतीने ते म्हणायचे। आज मी असं म्हणू शकतो, अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेवर हॅड। एक जो चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता तो अजितदादांच्या रूपानं आता आपल्यामध्ये नाही। अजितदादांच्या बद्दल म्हणायचं झालं तर दोन सकाळ अशा होत्या, त्यातली एक सकाळ ही महाराष्ट्राला त्यांच्या कृतीने धक्का देणारी होती आणि दुसरी सकाळ ही महाराष्ट्राला चटका देणारी होती, अंतःकरणाला चटका देणारी होती। अजितदादांसारखा एक सहकारी ज्यांनी एक धक्का दिला होता आणि आपल्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून बसणार, हे थोडंसं त्यावेळेला नाही म्हटलं तरी अनपेक्षित होतं। पण जसजसं कामकाज सुरू झालं तेव्हा मला कळलं, आणि ती भावना आजही माझ्या मनात कायम आहे, ती नेहमी कायम राहील, की अजितदादांसारखा एक भरोसेमंद, उत्तम, दिलदार केवळ सहकारीच नव्हे तर मित्र मी गमावला आता। अजूनही विश्वास बसत नाही। खरं तर दादा आमच्यात नाही, हा अजूनही विश्वास बसत नाही। एवढा मोठा धक्का क्वचितच बसला असेल। ॲक्सिडेंट स्पॉटवर गेलो होतो, पाहिलं तसं झालं। आणि दादांचे ते फोटो तर अजूनही डोळ्यासमोर जातच नाहीत। छिन्न विछिन्न झालेला दादा। आणि म्हणून मी म्हटलं की जायचं प्रत्येकाची एक वेळ आहेच, पण अशा पद्धतीनं दादा जावा। पण एक आधारवड असतो, त्या आधारवडाखाली अनेक लोक उभे राहतात, सावली घेतात। पाऊस पडत असले तर पावसापासून वाचण्याचा प्रयत्न करतो आपण, पण तो आधारवड किती मोठा आहे कळत नाही आपल्याला, आपण लक्षात सुद्धा घेत नाही। पण तो आधारवड ज्या वेळेला उन्मळून पडतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं, अरे ह्याच्या फांद्या किती, ह्याच्या मुळं किती, किती मोठा होता हा आधारवड। दादांच्या बाबतीत अशीच भावना आज आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये आहे। फार मोठा आधारवड दादांच्या रूपानं आमच्यात होता आणि आज आम्ही त्यांना मुकलो। मात्र खरी ते मला म्हणायचे, वरचं बटन वरपर्यंत लावत जा, पण काकांना एक सांगायचं, 40-50 वर्षानंतर मी जेव्हा तुम्हाला भेटेल तोपर्यंत मी बटन असंच उघडं ठेवणार, त्यावेळेस मात्र तुम्हाला भेटल्यानंतर हे बटन मी त्या ठिकाणी लावेल, कारण शेवटी हे बटन असं ठेवल्यानंतर तुमची आठवण त्या ठिकाणी मला नक्कीच त्या ठिकाणी येईल। 9 वेळा मंत्रिपदाची शपथ घेतली। दादा म्हणायचे की माझी शपथ झाली की साहेब तुमची शपथ होणारच। 9 वेळा, 6 वेळा मी निवडून आलो। 1999 साली पर्यंतपासून 9 वेळा मी मंत्री झालो। यावेळेला ते मला सोडून गेले, मी त्यांच्या मुठ्यात मला शांती अर्पण करतो आणि त्याला दिष्ट लागली। अजित पवारांच्या निधनावर विधिमंडळात शोकप्रस्ताव मांडण्यात आला आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर झालेल्या 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपांविषयी नाराजी व्यक्त केली। एखाद्यावर किती आरोप करायचे असा सवाल उपस्थित केले, तर दुसरीकडे अजित पवारांचे पुतणे रोहित पवारांनी देखील सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचं गाठोडं समुद्रात फेकून द्या असं वक्तव्य केलं। की एखादी व्यक्ती असते तेव्हा तिला आपण जीव नकोसा करतो, एवढं इतपत त्याला बदनाम करतो
की नको तो जीव, आणि मग तोच आपल्यातनं गेल्यानंतर तो अचानक आपलासा वाटायला लागतो. मला असं वाटतं की या निमित्ताने आपण सगळ्याजणांनी एक मर्यादा पाळण्याची गरज आहे. कोणाला किती बदनाम करायचं, आयुष्यातून खरंच किती उठवायचं, तोही माणूसच आहे. अजितदादांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ते कधी खचून नाही गेले. एखादा दुसरा माणूस असता तर तो खचून गेला असता. त्यांच्या अंगावर आरोपाचे डाग उडवले गेले. त्यावेळी दादा किती अस्वस्थ व्हायचे हे आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती. विशेष म्हणजे यातील एकही आरोप या मंडळींना सिद्ध करता आला नाही. उलट ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले त्यांनीच नंतरच्या काळामध्ये त्यांची प्रशंसा केलेली आपण सर्वांनी बघितली. देवेंद्र फडणवीस साहेब हे दादांचे जिवलग मित्र म्हणून ओळखले जातात. त्यांना मी विनंती करतो की हे जे खोटे सगळे आरोप आहेत एका गठोड्यात तिथं भरून या समुद्रामध्ये जर टाकून दिले तर मग मला असं वाटतं की त्यांना ती आदरांजली, खऱ्या अर्थाने आदरांजली असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल.